ओम. वेद विज्ञान परिचय. का, काय, कसे. या महान भूमंडळावर नजर टाकली तर असे दिसून येते की कोणतीही व्यक्ती अथवा संस्था आपली एखादी वस्तू लहान असो वा मोठी, स्वस्त असो वा महाग, त्याची निर्मिती करून जेव्हा जनतेच्या उपयोगासाठी बाजारात आणतात तेव्हा ते त्याबरोबर एक लिखित स्वरूपात माहितीपत्रक पण देतात. ज्याप्रमाणे एखाद्या अभियंत्याने बनविलेले यंत्र अथवा एखाद्या डॉक्टरने तयार केलेले लहानात लहान औषध अथवा गोळी यावर सुद्धा त्याच्या वापरासंबंधीची व सुरक्षिततेची माहिती, तसेच एखाद्या वैज्ञानिकाने शोध लावलेले उपकरण असो त्यावर प्रयोग करण्याची माहिती दिलेली असते. अगदी अशाच प्रकारे या विराट व विचित्र वैज्ञानिक नियमांनी सुयोजित अशी सृष्टी निर्माणकर्त्याने या अद्भुत शरीर, धातू, खनिज पदार्थ तथा वनस्पतीची निर्मिती करून त्याचा उपयोग करण्याचे ज्ञान आम्हास दिले नसावे की काय? अवश्य दिले असले पाहिजे. मग या अद्भुत अशा विज्ञानयुक्त सृष्टीपासून मानवास यथायोग्य सुख प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्या निर्मात्याने दिलेले ज्ञान कोणते असावे? ते केव्हा देण्यात आले? कोणास दिले? कसे दिले? आणि त्यात काय लिहिले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्राप्त करून घेण्यासाठी, ज्यामुळे जीवन शांत व सुखमय होऊ शकेल, त्यासाठी या लघुपुस्तकेची आम्ही रचना केली आहे. यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बुद्धी, तर्क तसेच विज्ञानाशी सुसंगत असे देण्यात आले आहे. आज वेदाविषयी अनेक भ्रम पसरले आहेत. त्याचे मूळ कारण म्हणजे वैदिक भाषेचे आर्ष व्याकरण अर्थात अष्टाध्यायी, महाभाष्य, निरुक्त व निघंटू या ग्रंथांचा अभ्यास न करणे. परमेश्वरीय वाणी असलेल्या वेदांचा यथायोग्य अर्थ जाणण्यासाठी व वेदाच्या सुरक्षिततेसाठी हे अत्यावश्यक आहे. वेदातील पारिभाषिक शब्दांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आर्ष व्याकरणाचा अभ्यास करण्याचा आपण संकल्प करूयात. वेदच का? वेद कसे आहेत? त्यात काय आहे? वेद याचा अर्थ आहे नित्य ईश्वरीय ज्ञान. हे सृष्टीच्या प्रारंभीच परमेश्वराद्वारे प्रकाशित झाले. वेद जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत. वेदांचे प्रसिद्ध अभ्यासक मॅक्स मुलर वेदाविषयी म्हणतात, वेद हे विश्वाच्या ग्रंथालयातील सर्वात आद्य, प्राचीन अर्थात सर्वप्रथम निर्माण झालेले ग्रंथ आहेत. पूर्ण जगातील सामान्य ज्ञान संग्राहक प्रामाणिक ग्रंथ, जो पाश्चिमात्य राष्ट्रात ख्रिश्चन लोकांद्वारा इंग्रजीत भाषेत प्रकाशित केला जातो, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स 1980 ची आवृत्ती पृष्ठ 206 वर वेदांविषयी पुढील प्रमाणे नोंद आहे. विश्वातील सर्वात प्राचीन, प्रमुख, सुसंस्कृत व मुख्य धर्मज्ञान असलेला धर्म हा वैदिक धर्म आहे. वेद 4 आहेत, अर्थात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. मानव कल्याणासाठी परमेश्वराने यांचे प्रकाशन एकाच वेळी आजपासून अंदाजे 1,08,53,113 वर्षे पूर्वी केले होते. विक्रम संवत 2068 अथवा इसवी सन 2012. निराकार, सर्वव्यापक तसेच सर्वशक्तिमान असल्यामुळे परमेश्वराने ज्या 4 व्यक्तींचे कर्म सर्वश्रेष्ठ होते त्यांना त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये जसे आपण स्वप्न पाहतो त्याचप्रमाणे सृष्टीच्या प्रारंभीच 4 वेदांचे ज्ञान दिले. अग्नि ऋषींना ऋग्वेद, वायू ऋषींना यजुर्वेद, आदित्य ऋषींना सामवेद व अंगिरा ऋषींना अथर्ववेदाचे ज्ञान दिले.
हृदयी विराजमान सर्वव्यापक ईश्वरास मुखाद्वारे बोलण्याची मुळीच आवश्यकता नसते, म्हणून त्याच्या निराकारत्वाचे खंडन होत नाही. वेदांच्या या पूर्वोक्त 4 विभागात 4 प्रकारचे ज्ञान आहे. जसे ऋग्वेदात ज्ञानकांड, यजुर्वेदात कर्मकांड, सामवेदात उपासनाकांड व अथर्ववेदात विज्ञानकांड यांचा समावेश करण्यात आला आहे. मानवाचे 4ही पुरुषार्थ अर्थात धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीसाठी आवश्यक असलेले ज्ञान विज्ञान वेदामध्ये बीज रूपाने सूत्र रूपाने विद्यमान आहे. आर्ष ज्ञानयुक्त योगीजन यापासून सर्व विद्या यथाशक्ती व आवश्यकतेनुसार प्रसारित करू शकतात. म्हणूनच विश्वगुरु महर्षी दयानंद सरस्वती यांनी सत्य सनातन धर्मरक्षणार्थ व अखिल मानवांच्या उन्नतीसाठी आग्रहपूर्वक सांगितले की वेद सर्व सत्यविद्यांचे पुस्तक आहे. वेद शिकणे शिकविणे आणि ऐकणे ऐकविणे हा सर्व आर्यांचा अर्थात ईश्वर पुत्रांचा परमधर्म आहे. कारण आमचे जितके परमकल्याण परमपिता परमात्म्याच्या वेद उपदेशाद्वारे होऊ शकते तेवढे अन्य कोणत्याही उपदेशाद्वारे होऊ शकणार नाही. वर्तमान काळातील सर्व समस्यांचे समाधान वेदामध्ये विद्यमान आहे. परमेश्वराच्या वेद ज्ञानरूपी उपदेशाविषयी लक्षात ठेवले पाहिजे की 4ही वेदामध्ये मिळून एकूण 20,349 इतकेच मंत्र आहेत. यजुर्वेद 1975, सामवेद 1875, अथर्ववेद 5,977, ऋग्वेद 10,522 अशी मंत्रसंख्या आहे. जगात सर्वात मुख्यतः केवळ वेदांतील ऋचांनाच मंत्र म्हणतात. उर्वरित धर्मग्रंथातील संस्कृत वाक्यांना सूत्र अथवा श्लोक म्हणतात. ऋग्वेदात 10 मंडल, 8 अष्टक, 64 अध्याय, 85 अनुवाक, 1028 सूक्ते, 2024 वर्ग व 10,522 मंत्र आहेत. यजुर्वेदात 40 अध्याय व 1975 मंत्र आहेत. सामवेदाचे 2 भाग आहेत, पूर्वार्ध व उत्तरार्ध. यात 22 अध्याय व 1875 मंत्र आहेत. अथर्ववेदात 20 कांड, 24 प्रपाठक, 111 अनुवाक, 708 सूक्त, 720 वर्ग व 5,977 मंत्र आहेत. वेदांच्या 1,127 शाखा आहेत. इथे शाखा याचा अर्थ असा अभिप्रेत आहे की वेद मंत्रांचे व्याख्यान. या शाखा आश्वलायन इत्यादी ऋषींच्या नावाने प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत उपलब्ध 12 शाखा अशा प्रकारे आहेत. ऋग्वेदांच्या शाकल, बाष्कल, यजुर्वेदाची काण्व, माध्यंदिनी, तैत्तिरीय संहिता, काठक, मैत्रायणी, सामवेदाची कौथुमी, जैमिनीय, राणायणीय व अथर्ववेदाच्या शौनक व पिप्पलाद इत्यादी शाखा आहेत. वेदांची 6 अंगे आहेत. यांना वेदांग असे म्हणतात. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष, हस्तरेखा कुंडली, फलित ज्योतिष वगळून. अर्थात सृष्टी विज्ञान, खगोलशास्त्र हे 6 वेदांग आहेत. वेदांची 6 उपांगेही आहेत. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा व वेदांत ही 6 उपांगे आहेत. यांना 6 शास्त्रे अथवा षडदर्शन शास्त्रे म्हणतात. 4 वेदांची 4 उपवेदही आहेत. ऋग्वेदाचा आयुर्वेद, यजुर्वेदाचा धनुर्वेद, सामवेदाचा गांधर्ववेद व अथर्ववेदाचा अर्थवेद, शिल्पविद्या वेद हे 4 उपवेद आहेत.
याबरोबरच चारही वेदांचे 4 ब्राह्मण ग्रंथ सुद्धा आहेत. ऋग्वेदाचा ऐत्रेय, यजुर्वेदाचा शतपथ, सामवेदाचा सामविधान आणि अथर्ववेदाचा गोपथ हे ब्राह्मण ग्रंथ आहेत. ब्राह्मण ग्रंथ मूळ वेदांचे व्याख्यान ग्रंथ आहेत. यापासून वेदांची विस्तृत माहिती मिळते. यांनाच पुराण या नावानेही ओळखले जाते. हेच खरे पुराण अभ्यासनासाठी योग्य आहेत. 6वे उपांग वेदांत दर्शन योग्य रीतीने समजून घेण्यासाठी त्यापूर्वी 11 प्रामाणिक ऋषीकृत उपनिषदांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य, बृहदारण्यक व श्वेताश्वतर उपनिषद. यात एवढे लक्षात ठेवले पाहिजे की उपरोक्त सर्व ग्रंथांमध्ये केवळ ईश्वरोक्त मंत्र संहिता 4 वेद भागासच वेद म्हणतात. उर्वरित ऋषीकृत ब्राह्मण अथवा उपनिषद इत्यादी व्याख्यान ग्रंथांना कदापि वेद म्हणता येणार नाही. अनेक जण शंका उपस्थित करतात की जवळपास 2 अब्ज वर्षांपूर्वीचे वेद ज्ञान आजपर्यंत कोणत्याही प्रक्षेपाविना कसे अलिप्त राहिले. याचे उत्तर असे की 1. विद्वान लोकांनी गुरु शिष्य परंपरेने तसेच पिता पुत्र परंपरेने हे वेद कंठस्थ करून जतन करून ठेवले. एका वेदाचे पाठांतर व ज्ञान प्राप्त करणाऱ्यांना वेदी, 2 वेदांचे पाठांतर व ज्ञान प्राप्त करणाऱ्यांना द्विवेदी, 3 वेदांचे ज्ञान प्राप्त करणाऱ्यांना त्रिवेदी, तसेच 4ही वेद कंठस्थ करून त्याचे ज्ञान प्राप्त करणाऱ्यांना चतुर्वेदी म्हणत असत. 2. ताम्रपत्र व ताडपत्र इत्यादीवर लिखित स्वरूपात हे सुरक्षित करून ठेवण्यात आले. 3. वेदमंत्रावरील दर्शविलेल्या उभ्या आडव्या रेषांच्या साहाय्याने स्वर संकेत करून सुरक्षित केले. 4. सामवेदात हेच स्वरचिन्ह 1, 2, 3, 4 इत्यादी संख्येद्वारे दर्शविले जातात. 5. वेदविद ऋषींनी नियमबद्ध केलेल्या 8 प्रकारच्या स्वर पाठ पद्धतीमुळे यांना काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत व कच्छ पासून कटक पर्यंत काना मात्रा व कोणत्याही स्वराच्या फरकाविना सुरक्षित करून ठेवले. वेद मूळ रूपात सुरक्षित ठेवण्यासाठी ऋषींनी प्रत्येक वेदमंत्रातील शब्दांच्या रचनेचे सुनियंत्रित मागे पुढे समूह करून त्यांना 8 प्रकारे उच्चारता येण्याची व्यवस्था ठेवली. याला पाठ पद्धती म्हणतात. याच कारणामुळे वेदमंत्रामध्ये आजपर्यंत एकाही शब्दाचा अक्षराचा काना मात्रेचा फरक कोणालाही करणे शक्य झाले नाही. ही 8 प्रकारची पाठ पद्धती अशी जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ तथा घन पाठ यांना अष्टविकृती सुद्धा म्हणतात. सर्वप्रथम वेद ज्ञान श्रवण करूनच सुरक्षित केले जात होते, म्हणूनच यांना श्रुती सुद्धा म्हणतात. तदनंतर ताडपत्र, शिलालेख तसेच ताम्रपत्रावर लिखाण करून सुरक्षित ठेवले जाऊ लागले व त्यानंतर वेदांची पुस्तके छापण्यात आल्यानंतर पुस्तक रूपाने सुरक्षितता वाढली. उपर्युक्त चर्चेमध्ये हे लक्षात घेतले पाहिजे की मूळ 4 वेदांची संहिता सोडून उर्वरित सर्व ग्रंथ जोपर्यंत वेदानुकूल आहेत तोपर्यंत ते प्रामाणिक आहेत, अन्यथा नव्हे. कारण 4ही वेद सूर्यासमान स्वतः प्रमाण आहेत, तर इतर सर्व ग्रंथ दीपकवत परतः प्रमाण आहेत. वर म्हटल्याप्रमाणे ब्राह्मण ग्रंथ व इतर वैदिक साहित्यामध्ये व समस्त प्राचीन संस्कृत शास्त्रामध्ये केवळ 4 वेदांच्या संहिता भागच ईश्वरकृत आहे. इथे एक शंका मनात उपस्थित होणे शक्य आहे की काय वेदमंत्राबरोबर लिहिण्यात आलेली ऋषींची नावे सुद्धा संहिता भागात समाविष्ट आहेत की नाहीत.
या शंकेचे समाधान असे आहे की ही ऋषींची नावे संहिता भागात समाविष्ट होत नाहीत. ही नावे तर त्या ऋषींचे स्मरण करण्यासाठी लिहिण्यात आली आहेत, ज्यांनी वेळोवेळी त्या वेदमंत्रांचे आर्ष परंपरेनुसार वैदिक व्याकरणानुसार भाष्य केले आहे. असे असूनही हा वेद संहितेचा भाग नाही, कारण वेदातील ज्ञान हे कोणत्याही इतिहासापूर्वीचे ज्ञान आहे. त्यात कोणत्याही लौकिक व्यक्तीचे नाव असू शकत नाही. याविषयी असे लक्षात ठेवले पाहिजे की वेदमंत्रापुढे ऋषींच्या सोबतच देवता व छंद सुद्धा नमूद केलेले आढळतात. देवता या शब्दाचा अर्थ असा की त्या मंत्राचा तो विषय होय, आणि छंद हे त्या मंत्रातील शब्दांच्या संख्येचे द्योतक आहेत. वेगवेगळ्या मंत्रांचे वेगवेगळे छंद आहेत. जसे 32 पूर्ण अक्षरांच्या मंत्रांच्या छंदास अनुष्टुप, 24 अक्षरांच्या मंत्राच्या छंदास गायत्री, 40 अक्षरांच्या छंदास पंक्ती, 44 अक्षरांच्या छंदास त्रिष्टुप, तसेच 48 अक्षरांच्या छंदास जगती असे नाव आहे. यजुर्वेद अध्याय 13 नुसार वेगवेगळ्या ऋतूंचे वेगवेगळे छंद सुद्धा असतात. जसे वसंत ऋतूचा गायत्री, ग्रीष्म ऋतूचा त्रिष्टुप, शरदचा अनुष्टुप व हेमंत ऋतूचा पंक्ती छंद असतो. वेदमंत्रात दिलेल्या षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद इत्यादी 7 स्वरांचा, ज्यांना लौकिक भाषेत सा, रे, ग, म, प, ध, नि असे सुद्धा म्हणतात, उल्लेख गाणविद्येसाठी करण्यात आला आहे. पाठांतराच्या दृष्टीने ऋग्वेद व अथर्ववेदाचा पाठ द्रुतगतीने, यजुर्वेदाचा पाठ मध्यम गतीने व सामवेदाचा पाठ विलंबित गतीने केला जातो. यजुर्वेद प्रतिशाख्यनुसार यजुर्वेद लिहिताना व म्हणताना अनुस्वार हा संहिता पाठाचा नियम आहे. सामवेदातील बहुतांश मंत्र ऋग्वेदातीलच आहेत, तरी सुद्धा उपासना कांडात असल्यामुळे त्या सर्व मंत्रांचा अर्थ ऋग्वेदातील अर्थाहून भिन्न होतो. यजुर्वेदात शुक्ल यजुर्वेदच संहिता भाग आहे व कृष्ण यजुर्वेद नावाने प्रसिद्ध असलेला ग्रंथ शाखा ग्रंथ समजला जातो. 4ही वेदातील अक्षरसंख्या निश्चित आहे, नित्य आहे व शाश्वत आहे. वेद बनणे किंवा बनविणे असंभव आहे, कारण ज्याप्रमाणे परमेश्वर अजन्मा, अनादी, अपरिवर्तनशील व नित्य आहे, अगदी त्याचप्रमाणे परमेश्वराने दिलेले वेद ज्ञान सुद्धा नित्य व अपरिवर्तनशील आहे. ईश्वरोक्त पवित्र उपदेश असल्यामुळे आजपासून जवळपास 2 अब्ज वर्षे उलटून गेल्यानंतर सुद्धा वेदात म्हणजे मंत्रसंहितेत कोणतेही परिवर्तन होऊ शकले नाही.